तर MCAचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये नुकतंच निधन झालेलं होतं। त्यांचं पार्थिव आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। भारत आणि पाकिस्तानचा सामना बघण्यासाठी ते न्यूयॉर्कला गेलेले होते आणि त्या ठिकाणीच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। अमोल काळे हे MCAचे अध्यक्ष होते। मुंबई क्रिकेट असोसिएशनची धुरा त्यांनी सांभाळलेली होती। आपल्याला बघताय की भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। अल्पेश करकरे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अल्पेश, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्क येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्यांना आज मुंबईत वानखेडे स्टेडियम येथील MCA कार्यालयात सध्या त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शनासाठी आणण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच इतर राजकीय पक्षांचे नेते देखील अमोल काळे यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी सध्या वानखेडे MCA कार्यालयात दाखल झालेले आहेत। आज MCA वानखेडे या ठिकाणी 1 ते 2 या वेळामध्ये अमोल काळे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि यावेळी क्रिकेटपटू, राजकीय नेते व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर हे त्यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी येणार आहेत। अमोल काळे एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व होतं। गेले काही वर्षापासून ते MCAचे अध्यक्ष होते। क्रिकेट क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे। कमी वयात त्यांना अशा प्रकारे निधन झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये आणि आज 2 दिवसांनी त्यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात येत आहे आणि त्यामुळेच आता आपण पाहतोय सध्या विविध क्षेत्रातील मान्यवर हे अमोल काळे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी सर्व उपस्थित आहेत। आपण पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते आशिष शेलार तसेच अतुल भातखळकर, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा असे अनेक मान्यवर तसेच क्रीडा क्षेत्रातले क्रीडापटू तसेच क्रिकेटपटू KL राहुल व इतर क्रिकेटपटू हे सध्या MCA वानखेडे येथे अंतिम दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो की MCA येथे सध्या अमोल काळे यांचं पार्थिव हे आणण्यात आलेलं आहे। आज 1 ते 2 या वेळामध्ये MCA वानखेडे येथे त्यांच्या पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि यानंतर साधारण 4 ते 5च्या सुमारास पाली हिल या परिसरामध्ये त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळते। 2 दिवसापूर्वी ही बातमी येताच सर्वांना अत्यंत दुःखद अशी घटना आहे। अमोल काळे यांचं पार्थिव आता दाखल झालेलं आहे। वानखेडे स्टेडियम मधल्या MCA कार्यालयामध्ये त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी 1 ते 2 या वेळेमध्ये ठेवण्यात येणार आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा ABP माझा।